नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वाईट कर्म केल्यावर त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि ते कर्मानुसार योग्य वेळी मिळतं. हा एक निसर्ग नियम आहे. जसं तुम्ही झाडाला कोणतं बी टाकलं तसंच फळ मिळतं. तसं वाईट कर्म म्हणजे इतरांना त्रास देणं, खोटं बोलणं, फसवणूक करणं, चोरी, हिंसा, हेवा, द्वेष या सगळ्या नकारात्मक कृत्यांचा यामध्ये समावेश होतो. कर्म आणि फळ कसं मिळतं हे नक्की बघा. प्रत्येक कृतीचा परिणाम होतो. चांगल्या कर्माचा चांगला आणि वाईट कर्माचा वाईट. हे परिणाम तात्काळ जरी मिळत नसले तरी योग्य वेळ आली की नक्कीच मिळतात. काही कर्माची फळं लगेच मिळतात. काही कर्माची फळं आयुष्यात नंतर मिळतात. काही वेळा पुढच्या जन्मात देखील त्याचे परिणाम भोगावे लागतात, असं धर्मग्रंथातही सांगितलं आहे. वाट चुकली तरी परिणाम मात्र अटळ आहे. माफी मागून वाईट कर्म कमी करता येऊ शकतं, पण संपूर्ण टाळता येत नाही. पश्चाताप, सुधारणा, प्रायश्चित्त केल्याने त्या कर्माची तीव्रता कमी होते. उदाहरणच सांगायचं झालं तर फसवणूक. एक दुकानदार ग्राहकांना मोजमापात फसवणूक करून पैसे जास्त घेतो. त्याला कदाचित लगेच फायदा होईल, पण नंतर लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. व्यवसाय घटतो. काही वेळा त्याला आर्थिक नुकसान, कोर्ट कचेऱ्या, बदनामी अशा स्वरूपात त्याचं फळ मिळतं. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर खोटं बोलणं. एखादा कर्मचारी ऑफिसमध्ये खोटं बोलून प्रमोशन मिळवतं, पण नंतर जेव्हा खोटं उघड होतं तेव्हा त्याला नोकरीवरून काढून टाकलं जातं. त्याच्या विश्वासार्हतेवर कायमचा ओरखडा बसतो. तिसरं म्हणजे अत्याचार. एखादा राजा किंवा नेता प्रजेवर अत्याचार करतो. प्रारंभी कोणी बोलत नाही, पण नंतर उठाव होतो. त्याची सत्ता उलथवून टाकली जाते. तो राजकीय, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या त्रस्तही होतो. वाईट कर्माचे परिणाम कशा स्वरूपात होऊ शकतात हेही आपण पाहिलं. असंच वाईट कर्माची फळं ही वाईटच मिळतात. कर्माचं स्वरूप संभाव्य, फळ खोटं बोलणं विश्वास हरवतो, नात्यांमध्ये फूट पडते, चोरी, तुरुंग, समाजात बदनामी, अपमान यासारख्या गोष्टी आपल्या वाट्याला येतात. तसेच एकटेपणा येऊ शकतो, अपमान होतो, नाती तुटतात, आपल्याला अपमानही सहन करावा लागतो. म्हणून चांगलं कर्म करत राहा. जसं म्हणतात की जे पेरेल तेच उगवेल. वाईट कर्म केलं तर थोडा वेळ लाभ मिळाला तरी शेवटी तेच कर्म आपल्याला त्रास देतं. म्हणून सदैव चांगलं कर्म करा, इतरांना मदत करा, स्वतःमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. हेच खरं सुखाचं आणि शांतीचं कारण आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर रमेश हा एक सरकारी कार्यालयात अधिकारी होता. त्याच्याकडे लोकांचे विविध अर्ज, फायली, परवानगी मंजूर करण्याची कामं यायची. सुरुवातीला तो प्रामाणिक होता, पण हळूहळू त्याने लोकांकडून लाच घेणं सुरू केलं. रमेश लोकांचे काम वेळेवर करत नसे. त्याऐवजी लोकांना लाच मागायला लागला. गरीब लोकांना फसवायला लागला. त्यांच्याकडून पैसे घेऊन त्याने खूप पैसा कमवला. बंगला, गाडी, सोनं, बँकेत मोठी रक्कम जमा केली. एके दिवशी भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्याच्या कार्यालयावर आणि घरावर छापा टाकला. त्याच्याकडे सापडलेल्या अवैध संपत्तीमुळे त्याला निलंबित करण्यात आलं. नोकरी गेली, कोर्ट केस सुरू झाली आणि त्याचं नाव समाजात बदनाम झालं. फळ काय मिळालं तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. त्याच्या मुलांच्या शिक्षणावर आणि भविष्यावर परिणाम झाला. समाजात त्याला कोणीही सन्मान देईना. त्याचे मित्र, नातेवाईक दुरावले. मानसिक तणावामुळे त्याला उच्च रक्तदाब आणि मधुमेहही झाला. म्हणजे एक वाईट कर्म तुम्हाला किती शिक्षा देतं हे आपण पाहू शकतो. शेवटी काय तर एकटं अपराधीपणाच्या भावनेत जगत तो शेवटी मरण पावला. रमेशचं उदाहरण आपल्याला स्पष्ट सांगतं की वाईट कर्म केल्यावर थोड्या काळासाठी सुख मिळालं तरी त्याचं शेवटी फळ वाईटच असतं. ते आपल्या प्रतिष्ठेवर, आरोग्यावर, कुटुंबावर आणि आत्म्याच्या शांततेवर परिणाम करतं. वाईट मार्ग क्षणिक सुख देतो आणि कायमचा त्रास देतो. तेव्हा वाईट कर्म करू नका. एक ना एक दिवस त्याचं फळ हे नक्की मिळतं. जसं रमेशला मिळालं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि तो स्वतः संपून गेला.